पेट्रोल पंप 11 आणि 12 तारखेला बंद राहणार आहेत। रात्री 12 ते सकाळी 5 पर्यंत हे पेट्रोल पंप बंद असतील। जुन्या नोटांसाठी आणि कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। राज्य सरकारने शासनाचा कर भरण्यासाठी जुन्या 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारण्यास सर्व सरकारी कार्यालयांना आदेश दिलेत। त्यानंतर उल्हासनगर पालिकेच्या आयुक्तांनी मालमत्ता कर स्वीकारण्यासाठी उद्या रात्री 12 वाजेपर्यंत महापालिकेचा मालमत्ता भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत। 26 जानेवारी आधी एलिफंटा बेट विजेने उजळून निघालं असेल त्याचं उद्घाटन होईल असं ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून अवघ्या 10 किलोमीटरवर असूनही एलिफंटा बेट आणि त्यावरील गारापुरीची लेणी आजही अंधारात आहे। सिंगापूरहून जेएनपीटी बंदरात आलेल्या मालाची चोरी करणाऱ्या टोळीची नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने धरपकड केली। या प्रकरणी एकूण 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली। या आरोपींकडून पोलिसांनी 26 लाख रुपयाचा 22 किलो वजनाचा चोरी गेलेला मालही जप्त केलाय। वसईत पुन्हा एकदा उत्तर भारतीय रिक्षा चालकांची दादागिरी पाहायला मिळाली आहे। एका इस्माला 2 ते 3 रिक्षा चालकांनी बेदम मारहाण केली। वसईच्या स्टेला पेट्रोल पंपावर ही घटना घडली। पेट्रोल भरण्यासाठी रांगेत असताना या रिक्षा चालकांनी त्याला मारहाण केली। किरकोळ वादातून एका तरुणाचं अपहरण करून त्याला हॉकी स्टिक आणि लोखंडी सळीनं बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली। मनसेचा माजी नगरसेवक उल्हास भोईर आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी तरुणाचं अपहरण करून त्याला मारहाण केली। त्यामुळे कल्याण महात्मा फुले पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव होता की पोलीस हे प्रकरण परस्पर मिटवून टाकण्याचा प्रयत्न करत होते असा पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नागरिकांचे सण शांततेत पार पडल्यानंतरच पोलीस आपला सण साजरा करू शकतो असाच दिवाळीचा सण मुंबई पोलिसांनी कुर्ल्यात साजरा केला। मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, आमदार मंगेश कुडाळकर, सिने अभिनेता जयवंत वाडकर आणि विजय पाटकर यांनीही यावेळी हजेरी लावली। या महोत्सवाच्या निमित्ताने पोलीस वसाहतीत जिमचं उद्घाटन करण्यात आलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।